अब बात करेंगे थाने जिले के कल्याण डोंबिवली इलाके की, जहां गड्ढों की समस्या को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी मनसे के कार्यकर्ताओं ने शनिवार को आक्रामक रुख अपनाते हुए अनोखा आंदोलन किया। मनसे कार्यकर्ताओं ने पहले गड्ढे की पूजा पाठ कर हार पहनाया और उसके बाद गड्ढे में बैठकर ढोल और झाल की थाप पर सत्ताधारी और केडीएमसी प्रशासन के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। इस दौरान मनसे कार्यकर्ताओं ने लोक प्रतिनिधियों के कार्यप्रणाली की कड़ी आलोचना करते हुए सड़कों को फौरन दुरुस्त करने की मांग की। आंदोलन के दौरान पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी एवं पूर्व विधायक प्रकाश भोईर ने कहा कि कल्याण और डोंबिवली में गड्ढों की वजह से जनता त्रस्त है। बावजूद इसके स्थानीय प्रशासन और जनप्रतिनिधियों की आंखें नहीं खुल रही है। बता दें कि गड्ढों को लेकर मनपा मुख्यालय में एक बैठक हुई, जिसमें मनपा आयुक्त ने 5 दिनों के भीतर कल्याण और डोंबिवली के गड्ढों को भरने की हिदायत दी। साथ ही मनपा के संबंधित अधिकारी और ठेकेदारों को तीव्र गति से काम करने का निर्देश देते हुए कहा, अगर गड्ढों की वजह से गणेशोत्सव में कोई दुर्घटना हुई तो संबंधित ठेकेदार को ब्लैकलिस्ट किया जाएगा। वहीं सड़कों को लेकर आंदोलन कर रहे मनसे के डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत ने चेतावनी देते हुए कहा, यदि जल्द से जल्द सड़कें दुरुस्त नहीं हुई तो मनसे और उग्र आंदोलन करेगी। आता तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय, सर्वसाधारण माणूस आता खड्ड्यात पडून दुर्दैव मृत्यू झाला जातात, ती दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु यांच्या मनाला जराही ते शिवून जात नाही। कारण यांनी सत्ताधारी आणि प्रशासन अधिकारी हे गेंड्याचे कातडीचे झालेले आहेत। त्यांना दरवर्षी खड्डे हे त्यांना पाडलेले पाहिजेलच आणि जोपर्यंत यांना खड्डे पडत नाही तोपर्यंत टेंडर निघत नाही आणि यांचे खिसे भरत नाही। खऱ्या अर्थाने खड्ड्याच्या जीवावर यांचे घर चालतात, अशी परिस्थिती या कल्याण डोंबिवलीमध्ये आहे। आणि दरवर्षी यांना खड्डे नाही पडले त्यांचे घर कसे चालतील, या दृष्टिकोनातून खड्डे हे पडलेच पाहिजे। त्या दृष्टिकोनातून खड्ड्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे केलं आणि नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज या ठिकाणी आंदोलन करते। पावसाळ्यात दरवर्षी जसे खड्डे पडतायत, म्हणजे गणेशोत्सव येतो, गणेशोत्सवाच्या तारखा कधीतरी पाठी होतात पुढे येतात, दहीहंडीच्या तारखा पाठी होतात पुढे येतात, खड्डे पडायचे मात्र दरवर्षी हे काही चुकत नाही। डोंबिवलीकरांच्या 5वीला पुजल्यासारखे हे खड्डे आहेत आणि याकरता अनेक केडीएमसी असेल किंवा एमएमआरडी असेल, हे दोघे जबाबदार आहेत। कारण या डोंबिवली शहरातले काही रस्ते त्यांनी एमएमआरडी कडे वर्ग केलेत। दोन्ही संस्थांचा आपापसात पत्रव्यवहार झालेला आहे। पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या रहदारी करता आणि त्यांना चालण्याकरता हे रस्ते सुस्थितीत असावे असे लेखी दोघांचेही आदेश असताना सुद्धा आजही रस्त्यावरती खड्डे आहेत आणि यापर्यंत गणेशोत्सव पुढच्या आठवड्यात तोंडावर येऊन ठेपला असताना सुद्धा अजून यांच्याकडनं कुठलीही उपाययोजना केलेली नव्हती। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज या ठिकाणी ताई पिंगळे चौकात प्रातिनिधिक स्वरूपात चक्काजामचं आंदोलन केलं। इथे एमएमआरडीचे अधिकारी देवरे म्हणून ते आले, त्यांनी नेहमीप्रमाणे छापील आणि थातूर मातूर उत्तर द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सांगितले गणेशोत्सवापूर्वी पर्टिक्युलरली हा रस्ता आणि इतर जे काही रस्ते हे आम्ही डांबराचे करून सुस्थितीत करून देऊ असं आता ते आश्वासन दिलेले। केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना याच्या पूर्वी देखील म्हणजे एमएमआरडी कडे रस्ते जाण्याच्या अगोदरपासून केडीएमसीची रड होती। त्यामुळे केडीएमसीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते, कुठल्या परिस्थितीत आंदोलन करू शकते हे केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना माहिती असल्या कारणाने एकाही केडीएमसीच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी येण्याचं धारिष्ट दाखवलेलं नाही। जोपर्यंत एमएमआरडी कडनं अजूनही समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत आणि केडीएमसीचे अधिकारी येऊन उत्तरं देत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे चक्काजाम आंदोलन चालूच राहणार। फिलहाल के लिए इतना ही। इसी तरह के ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए 24 न्यूज। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। नमस्कार।